हाय हॅलो नमस्कार, मी पूजा स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर कसे आहात तुम्ही सर्व? आणि माझं अपेक्षा आहे की तुम्हाला आत्तापर्यंतचे जे ब्लॉग टाकले आहेत ते सर्व आवडले असतील. चला तर मग आज अजून एक नवीन ब्लॉग काढूयात. आत्ता जस्ट आम्ही मुलांना सोडवायला म्हणून चाललो होतो, मुलांना क्लासला घेऊन चाललो आहे. पहा तर मग कुठे चाललो आहे, काय चाललो आहे हे पहा. इथून गाडी काढली आणि हे आसपासचा आहे, तोच पूर्ण आमच्या घरापासला परिसर आहे. चला तर मग आता आपण जाऊयात. आणि इथं आलो त्यावेळेला आमच्या डोक्यामध्ये नव्हतं की ब्लॉग बनवायचं म्हणून, पण आवडलं जुनं बांधकाम आहे वगैरे आणि एकमुखी दत्त आहे, त्यामुळं म्हणलं की चला मग आपण आता व्हिडिओ तर काढूच. तर मग जस्ट आपलं मेमरीसाठी ठेवलं होतं, पण बांधकाम वगैरे आवडलं मला, त्यामुळं मी व्हिडिओ पण बनवला. पहा किती छान असं आहे, एकमुखी दत्त आहे. आपण साधारणतः पाहतो की दत्ताला त्रिमुखी असतात, पण इथे हे पहा एकमुखी दत्त आहे. नगरमध्येच आहे हे. कापड बाजार जिथं आहे, कापड बाजारकडे जाताना सोपानवाडीवाला म्हणून फेमस आहे नगरमध्ये, त्याच्या शेजारीच हे मंदिर आहे. जास्त असं फेमस नाही आहे हे मंदिर, पण मला आवडलं. मी म्हटलं चला काहीतरी आपल्या नगरमध्ये आहे ना, तर ते आपल्याला सांगितलं पाहिजे नाही का, आपल्या नगरकरांना किंवा आपल्या यूट्यूब फॅमिलीला. जर तुम्ही कधी नगरमध्ये आले तर एकदा नक्कीच याला भेट द्या. हे पहा छान असं जुनं बांधकाम आहे, पाहू शकता तुम्ही. आणि इथं पहिल्यांदा मग हरिजन समाजासाठी नाही का हळदी कुंकू करण्यासाठी इथे खुलं करून दिलेलं मंदिर आहे हे. कारण तर आधी हरिजन समाजाला मंदिरामध्ये जाण्यासाठी मुभा नव्हती, त्यावेळेला हे जे मंदिर आता आपण त्याचं शूट काढलं आहे ते भारतातील पहिलं मंदिर आहे हरिजन समाजासाठी नाही का, दर्शन घेण्यासाठी हे केलेलं आहे. हे पहा कोणी केले पूर्ण माहिती दिलेली आहे. 1932 साली कैलासवासी गोविंदराव तांबोळी यांनी हरिजनांना खुले केलेले भारतातील पहिले मंदिर श्री एकमुखी दत्त मंदिर. हरिजन स्त्रियांना हळदी कुंकू समारंभ साजरा करून कैलासवासी गंगूताई तांबोळी यांनी सामाजिक विषमतेची विषवल्ली नष्ट करण्याचा प्रयास केला. तांबोळी घराण्यावर सनातनांनी बहिष्कार टाकला होता. हे होते ते गोविंदराव तांबोळी आणि ह्या त्यांच्या मिसेस गंगूताई तांबोळी. हे धोंडोपंत तांबोळी यांनी हे मंदिर बांधलेलं आहे. पहा हे मस्त मंदिर आहे, असं खूप जुनं मंदिर आहे. इथे पहा, हे पहा एकमुखी दत्ताची मूर्ती आहे. पहा जुनं बांधकाम आहे. पहा वरती सुद्धा अहिल्यानगरमधील पहिलं हरिजन समाजासाठी खुले केलेलं मंदिर. आणि ही समाधी आहे ब्रह्मभूत राजाराम महाराज नरहर धर्माधिकारी यांची समाधी ही. पूर्ण जुनं बांधकाम आहे. इथून बाहेर जायचं पण रोड आहे. हे मंदिर आपलं अहिल्यानगरमध्ये जे कापड बाजार आहे त्याच्या शेजारी सोपानवडेवाला म्हणून हातगाडा आहे वड्यावाल्यांचा, त्याच्या शेजारीच मंदिर आहे. छान आहे, शांत आहे, खूप मस्त असं मंदिर आहे. आणि जुनं आहे, जुनं बांधकाम आहे पूर्ण. हे पाहू शकता, जुन्या काळचं बांधकाम असं होतं. प्रसन्न वाटते मंदिरात नाही का. चला बाहेर जाऊ आता आपण. इथं काय आहे? हां